नालासोपारा में मनसे की वसई विरार शहर अध्यक्ष प्रियंका मासक ने पार्टी के कुछ पदाधिकारियों द्वारा किए गए अन्याय से आहत होकर मनसे के पद और सदस्यता से इस्तीफा देने का फैसला किया है। करीब 18 वर्षों तक संगठन के लिए काम करने के बावजूद उपेक्षा से परेशान होकर उन्होंने यह कदम उठाया। आखिर उन्होंने इस्तीफा क्यों दिया, किन लोगों की वजह से यह निर्णय लिया और आगे उनका अगला कदम क्या होगा, आइए जानते हैं प्रियंका मासक से। ताई काय म्हणणार, आपण 17-18 वर्ष मनसेत होते, आता राजीनामा देत आहे। नमस्कार। राजीनामा याच्यासाठी द्यायचा आहे की माझ्यावर एक प्रकारचा अन्याय झालाय। गेल्या 18 वर्षापासून मी या पक्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करते, तर मला आता माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मला एकदम धक्का बसलेला असल्याने माझी इच्छा नाही राहिली आता काम करण्याची मनसेमध्ये। याच्यासाठी मी माझा राजीनामा तयार केलेला आहे, ते पक्षाने स्वीकारावा। तुम्ही कोणाच्यामुळे राजीनामा देताय? राज ठाकरे किंवा इकडचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामुळे? मी राजीनामा यांच्यामुळे देते की ज्यांच्याबरोबर आम्ही एवढा वर्ष काम केला, ज्यांच्यावर मी एक आत्मविश्वास ठेवला, त्यांनीच आमचा विश्वासघात केला। जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर, वितेंद्र पाटील, रवी पाठेकर शहर संघटक नालासोपारा, अशा ह्या लोकांवर आम्ही अतिशय म्हणजे देवावर जे विश्वास असा त्यांच्यावर माझा विश्वास होता आणि ह्याच लोकांनी माझा कुठेतरी मनाचं एकदम मन खच्चीकरण करून टाकलं आमच्या। आज माझे परिवार पूर्ण दुखी झालं, ते मला सुद्धा आवडलं नाही। एवढा वर्ष आम्ही काम करून जर अशा पद्धतीने आमच्याबरोबर वागले, त्याचाच कुठेतरी आम्हाला खच्चीकरण आमच्या मनाचं झालं, म्हणून आम्ही हे राजीनाम्याचं आमचा लेटर तयार केला। कसं प्रमाणे तुमची फसवणूक केली? फसवणूक आमची अशी केली की 2009 पासून आमच्या मनामध्ये एक नगरसेवकचा भूत संसरत होता आमच्या अंगामध्ये की आम्हाला नगरसेवक बनायचं आहे, नगरसेवक बनायचं। तेव्हापासून आम्ही जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेबांना 7 वर्ष झाली इकडे, त्यापासून त्यांच्याशी आमच्या ह्या विषयाची चर्चा चालू आहे। एकच आम्हाला बोलायचे, ताई तू टेन्शन घेऊ नको, मी तुला नगरसेवक बनवेन, काय खर्च येईल तो मी देईन, असं आश्वासन मला द्यायचे। पण मला बरं वाटायचं, चल आश्वासने पण मी समाधानी व्हायचे, द्या नका देऊ, माझं पोट भरायचं। पण एंड टायमाला त्यांनी सुद्धा आम्हाला 30 तारीख लास्ट 29 तारीख आली, 28 तारीख आली, तेव्हाही आम्ही त्यांना 2 दिवस सतत कॉल करत होतो, पण त्यांनी आमचा फोनच नाही उचलला। लास्ट एंडिंगला सकाळी 30 तारखेला जेव्हा फॉर्म भरायची वेळ आली, तेव्हा 9 वाजता आम्हाला कळलं की श्रीधर पाटेकर ह्यांच्या मिसेसला त्यांनी एबीबी फॉर्म दिला। तेव्हा आम्हाला एकदम त्रास झाला की आम्ही एकदम खचल्यासारखे झालो की एवढा धोका का माझ्यावर। याबद्दल आमच्या चॅनल तर्फे आपण राज ठाकरे यांना काय म्हणणार आहात? माननीय राजसाहेबांना आम्ही काय म्हणणार, ते तर आमचे दैवत आहेत। आम्ही त्यांच्या पक्षात आज मी वयाची 25-26 वर्षाची होती तेव्हापासून मी पक्षात काम करते, त्यांच्यामुळे आज आम्हाला हा मान सन्मान मिळालेला आहे। त्यांना आम्ही कधीच विसरू नाही शकत, त्यांच्या पक्षाला पण नाही आम्ही विसरू शकत। त्यांच्या आम्ही ऋणी आहोत, ऋणी राहू। पण ज्या पद्धतीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या फलीने माझा विश्वासघात केलाय, त्यांच्याबरोबर मला राहायची पण इच्छा नाही ना, मला त्यांच्याशी बोलण्याची पण इच्छा नाही राहिली। आता आपण पुढे काय करणार? दुसरा पार्टी जॉईन करणार? आता पुढे काय करणार? समाजसेवा अशी केलेली आहे की लोक मला घरी बसून नाही देणार। ते तर मला आता माझे एक बाईट दिले बातमी, त्याच्यावर एवढे लोक आम्हाला कॉल करून विचारतात, घरी येऊन विचारतायत, माझी चौकशी करतायत। ते लोकांपर्यंत मी पोहोचलेली असल्याने मला जनता घरी नाही बसून देणार। मी जनतेसाठी नक्की पुढचा विचार करेन।